या जगात खूप कमी माणसं आहेत सावली, ज्यांना न बोलता पण मनातल्या गोष्टी कळतात. सावली, एखाद्या बिझनेसमॅनने स्वतःहून नोकरी ऑफर केली तर पैशांची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी रांग लागते. पण स्वतःच्या भावाला कामावर घेताना तू इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस. हा चांगुलपणा जपायला हवा. खरंच. आपण कोणाचं वाईट करण्याचा विचार केला ना तर आपल्यासोबतही वाईटच घडतं. तुम्ही मला या घरातून काढण्याचा इतका प्रयत्न करताय, पण विजय शेवटी सत्याचाच होतोय. इडियट. काय बोल. हळूहळू माझ्या हातातून सगळं निष्ठच चाललं ऐश्वर्या मॅडम. सारंग त्या सावलीच्या मुठीत चाललाय. अहो किती प्रेमाने बघत होता तो तिच्याकडे. ते डोळ्यांची भाषा वगैरे असं काहीतरी बोलत ते एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. मला कळत नाही ऐश्वर्या मॅडम. मला सांगते हे असंच सुरू होतं. आधी डोळ्यातल्या डोळ्यात बोललं जातं, मग स्पर्श, आणि मग ऐश्वर्या मॅडम तुम्हाला कळत नाही. अहो मी जस्ट शट अप. मला कळत नाही. तुला कळतंय? काय करतेस तू? त्या मूर्ख मुलीच्या नावाने खडी फोडण्याशिवाय तू या घरात काहीही केलेलं नाहीयेस. तुला मी या घरात जागा दिली का तर तू काहीतरी करशील, पण नाही, तू बसलीस आयती. तुला जर कळत होतं ना सारंग तिच्या मुठ्ठीत चाललाय, तेव्हा काय केलंस तू? काय केलंस? काही नाही, रिकामी बसलीस. तुला जर वाटत असेल ना की या घरात तुला सगळं आयतं मिळेल तर या क्षणी ते डोक्यातून काढून टाकायचं आणि सावध व्हायचं. आणि जर ते जमत नसेल तर मला सांगायचं. आय गिव्ह यू सोल्युशन. नाही तर पडशील तोंडावर. कायम पडत आली आहेस तशी. नॉनसेन्स. बाद झालास मी आता. तर तुला तुझा खरा गेम दाखवावाच लागेल. तू कॅरम खेळायला येणार की नाही? बबलू, अरे काय झालं तुला? एवढा उदास देवताच काय झालं तुझा? बबलू मला काहीच समजत नाहीये. अरे मी आहे ना, मला सांग. ताराशी कॉन्टॅक्ट करण्याचे सगळे मार्ग बंद झालेत. कुठलाही ऑप्शन शिल्लक नाहीये बबलू. प्रॉब्लेम. या प्रॉब्लेमवर आपल्याकडे सोल्युशन आहे. काय? सावली वहिनी, तिच्याशी बोल. वहिनीशी नाही बोलू शकत बबलू. अरे मी आहे ना. बबलू ऐक, माझं ऐक बबलू. सावली वहिनी, सावली वहिनी. काय काय हळू, एवढ्या रात्री इथं काय करताय? अरे पण ना, थांब, मी सांगतो. वहिनी बघा, उदाता देवदात झालाय. ताराशी बोलायचं याला. एवढ्या रात्री? आता काय करणार? काय करणार सांगा? हा, जोरदारली शिंका, बाळंपणाचे डोळे, माणसावर करणार प्रेम आणि आलेली माणसाची आठवण. याला काय वेळ असतो? नसतं. बघा चेहरा बघा, भाव पडलेला कांद्यासारखा झालाय. बरं मग आपण एक काम करूयात, या भाव पडलेल्या कांद्याला थोडा चांगला भाव देऊयात. हो ना भाऊजी? बोललो की नाही? बोललो की नाही मी? सावली वालेकडे हर सवाल का जॉब होता है. हाय. हॅलो, कोण? तारा मॅडम, मी सावली बोलते. सोहम भाऊजींना तुमच्याशी बोलायचंय. हॅलो. सोहम,
माझा उद्या सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे रे. मला नाही करायचंय लग्न. तू कर ना काहीतरी. मला नाही करायचंय लग्न. सोहम प्लीज डू समथिंग प्लीज. तारा भाऊजी काय झालं? उद्या दाराचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. पाहुण्यांच्या जेवणाची सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे ना? हं? नाश्ता वगैरे सगळं रेडी आहे? हं? आणि पूजेचं सगळं साहित्य ठेवलंय. तारा काय आहे? तारा येते. तारा तारा ये बाळा. कशी आहे मासुली? मासुली का बोलतोस? आपल्या घरी येणारी लक्ष्मी होती, सून ह ना. मग मंडळी कसा दिसतो की नाही, शोभतो की नाही लक्ष्मी नारायणाचा चोरा? अरे मा, चला 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 कार्यक्रमाला सुरुवात करा चला. भजी बसा तुम्ही. हो. यशस्करं बलवन्तं तुमेव राजा. तारा, मला माहित आहे तुझा समोर जाम प्रेम आहे. तुझा जीव त्याच्यानं आरगलाय. पण तुझं आणि माझं लगीन जाईल का मी त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करेन. मग तू माझी न मी तुझा. बोल तारा रा रा. आता मुलाच्या मामाने सुपारी फोडून हा कार्यक्रम संपन्न करावा. मामूस जोरा ना. सारंग सर, हा सारंग सर. रामकृष्ण हरी. दादा नमस्कार. 2 दिवसात तुमचा पगार होईल. आपल्यामध्ये जो पैशांचा घोळ झाला होता तो आता क्लिअर झालाय. घरच्यांना पण कळलंय की तुमचा हात नव्हता यात. पण मग ते पैसे सापडले. गजा नावाच्या व्यक्तीने चोरले होते. विठ्ठलाचीच कृपा म्हणायची. शेवटी सत्य समोर आलंच. बरोबर आहे. तुम्ही आता जॉबवर येऊ शकता दादा. दादा ऐकताय ना?
हो ऐकतोय. म्हटलं तुम्ही जॉबवर येऊ शकता उद्यापासून. माफ करा सारंग सर. मला आता माझ्या बहिणीच्या आयुष्यात काही अडचणी नाही आणायच्या. आतापर्यंत तुमच्याकडनं जे काही शिकलो, जी काही माहिती मिळाली, त्याच आधारावर इथेच काहीतरी कामधंदा करीन. तुम्ही माझ्यासाठी भरपूर काय केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार बघा सारंग सर. ठेवतो. पांडुरंगा. तुम्ही भागवत ना. आत्ताच आवरलंय आणि आता पडलंय. ए अरे असं उदास राहून काय होणार आहे? काहीतरी करायला हवं ना. काय राहिलंय करायला? सगळे मार्ग संपलेत आता. भाऊजी काय बोलताय? कोणतेही मार्ग संपलेले नाहीयेत. एक दरवाजा बंद झाला ना की दुसरा दरवाजा आपोआप उघडतो. हो. फक्त तुम्ही त्या प्रवासात राहायला पाहिजे. वा वहिनी काय बोललेत तुम्ही. आता ह्याच्यावरती ना उद्या मी रील करणार आहे. दादा, भाऊजी, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट एकदा तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवी. हा. आई आहेत त्या तुमच्या, आणि मला खात्री आहे त्या कधीच नकार नाही देणार तुम्हाला. एक आई आपल्या मुलांना समजून नाही घेणार तर कोण घेणार आहे? वहिनी मला तुझं सगळं म्हणणं मान्य आहे, पण भाऊजी, तुम्हाला सांगू, तिलोत्तमा मॅडम ताराला ओळखतात. त्यांना तिचं कौतुक वाटतं. हा. आणि तिलोत्तमा मॅडमला जशी सून हवी आहे ना, तारामध्ये सगळे गुण आहेत. शिवाय ती आपल्या ओळखीतली आहेत. भैरवी माई त्यांच्या मैत्रीण आहेत. तारा सुंदर आहे, हुशार आहे, आणि तिच्यासारखी हुशार मुलगी आपल्या घरात आली तर तिलोत्तमा मॅडमला आनंदच होईल. वहिनी तुला खरंच असं वाटतं? हो, 100%. मला असं वाटतं की तुम्ही ना असं उदास राहण्यापेक्षा काहीतरी प्रयत्न करायला हवं. मी प्रयत्न करतो, पण वहिनी तुझा नक्की विश्वास आहे ना? पूर्ण. हा आपल्याला पण पूर्ण विश्वास आहे सावली वहिनीवर. ठीक आहे, जाऊन बोलतो. आता काय झालं? ते सिच्युएशन अशी आहे की भीती वाटते. भाऊजी, तुमच्या आईला मनातली गोष्ट बोलायला घाबरताय. काय तुम्ही? त्या तुम्हाला समजून घेतील. त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही विश्वासाने जा. मी सांगू? नाही नाही, मीच सांगतो. चल सांगतो. चला. विठुरा, तू पाठीशी राहिलास ना तर सोहम भाऊजींची ही इच्छा नक्की पूर्ण होईल. तिलोत्तमा, मला वाटतं आता आपण ऍक्टिव्हली बिझनेसमधलं लक्ष कमी करूया. म्हणजे जास्तीत जास्त जबाबदाऱ्या सारंगवरच टाक, बरं होईल. पण तसंही मेजर डिसिजन सारंगच घेतो ना. पण तुमचं म्हणणं सुद्धा अगदी बरोबर आहे. करू, हळूहळू हे असं सुद्धा करायला लागू आपण. पण आता इमिजिएटली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. काय 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 चाललंय का तुम्हा दोघांचं? हा, बोलणार आहेस का नाही? हल्ली आपल्याशी बोलत नाही हा बाबलू अजिबात. तक्रार करत नाही कोणाची, मस्ती नाही, गोंधळ घालत नाही, एकदम सिरियस असतो. काय प्रॉब्लेम काय? तब्येत बरी नाही? अरे काय? मॉमचं तारावर प्रेम आहे. काय? मॉमचं तारावर प्रेम आहे? नाही, आमचं तारावर प्रेम आहे. आमचं नाही
माझं तारावर प्रेम आहे. तुझं तारा वजे आपली तारा. आणि ताराचं पण माझ्यावर प्रेम आहे. आणि हे तू आम्हाला आत्ता सांगतोयस? हो काय हो, कधीपासून चाललंय सगळं? एक मिनिट थांब जरा, मी भैरवीला सांगते. नाही मग काय? ते ही गोष्ट अजून सांगायची हिंमत नाही झाली ताराची. तिने आधी सांगितलेलं बरं ना. द्या आता तिला सांगू तुम्हाला एकमेकांशी लग्न करायचंय? हो नक्की? हो. मग मला भैरवीशी बोलावंच लागेल. आणि डोंट वरी, भैरवी खूप वर्षापासूनची माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मेहेंदळेंचं स्थळ गेलं तिच्याकडे तर ती नकार देणार नाही. मॉम तू शुअर आहेस ना? या व्हेरी शुअर, कारण मला तुझा चॉईस आवडलाय. सावली वहिनी, तू विश्वास दाखवलास म्हणून मी मॉमशी बोलू शकलो. थँक्यू सो मच. नमस्कार नमस्कार. या ना या, बसा बसा बसा. बस आहे. कुठे आहे माझी सितारा? क? तारा तारा रारा. हा तारा. आय आय बोलवते. तारा तारा ये बाळा. ही आईली आणि येऊन बसली. आवरा मोठ्या गायिकेची पोळी ना तू. संस्कार शिकवले ना का? वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडायचं असतं. पाया नाही पडली नाही, काय हरकत नाही. आमच्या घरी आलीच की शिकशील आपोआप सगळे संस्कार. पण कसं ह आत्ताचा मुहूर्त चांगला ह. समोर सासरे बुवा बसले ह, तर पाया पडायला पाहिजे. सावली अगं अगं हळू. सावली काय झालंय? इतकी का आनंदात? मी उद्या सांगते. सावली सांग. सांगतेस का नाही? नक्की सांगू? हो प्लीज. सोहम भाऊजींचं लग्न ठरतंय. काय? सोहमचं लग्न? वा, किती आनंदाची बातमी. कोण आहे मुलगी आणि केव्हा ठरलंय? आईंना माहितीये की नाही? वहिनी मी सगळं सांगते. ठरलंय म्हणजे तसं काही झालं नाहीये, कारण हे गुपित आहे. सावली आता प्लीज माझी उत्सुकता ताणू नकोस हा. सांग ना लवकर. सांगते. सोहम भाऊजी आणि 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 सावली सांग ना पटकन. तारा आपली तारा. हो, त्या दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. अच्छा, म्हणून हा मुलगा इतके नखरे करत होता. तर त्याहून जास्त आनंदाची बातमी सांगते. तिलोत्तमा मॅडम भैरवी माईंकडे ताराचा हात मागायला गेल्यात. अरे वा, ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे सावली.